माया, अगं रडू नकोस ग, काही नाही होणार. बरं झालं आलीस. ही मुलगी ना ऐकतच नाही माझं. म्हणते तिला मलम लाव, बघ चिघळेल ती जखम सगळी. किती भाजलंय. मीरा, मॅडम बघा, मी बोललेले ना, माझ्या बहिणीला माझी खूप काळजी आहे. मीरा, थांब माया. मी अजून तुला बहीण म्हणून स्वीकारलं नाहीये. माझ्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये इतकंच वाटतं मला, आणि म्हणून मी इथे आले. हा मला इथे ठेवलाय, रात्री झोपताना सुद्धा लाव. आईसाहेब, तुम्ही तुमच्या नेहमीच्या गोळ्या घेतल्यात का? नाही, राहिलेत. बरं, मी काढून देते, या तुम्ही. फालतू मीरा, उगाच हात भाजून घेतला याच्यासाठी. कोण देईल माझ्या प्रश्नाचं उत्तर? खरं खोटं काहीच कळत नाही. खरंच माझी काही अशी आहे का खून करणारी? मीरा, मीरा आहेस का ग? आजी, या वेळेला? आजी, तू आता? अगं, नवरात्र सुरू आहे ना, सगळीकडे घट बसलेत. म्हटलं जाता जाताना तुमच्याकडे दर्शन घेऊन जाऊया म्हणून आले. काय झालं मीरा? मी आत्ता या वेळेला आले म्हणून काही चुकलंय का? नाही नाही आजी, असं काहीच नाही. अगं, ये ना तू आजी. हळू. या नवरात्रीत काहीतरी अनर्थ घडण्याची शक्यता आहे. असं अस्वस्थ का वाटतंय? सारखं सारखं मार्जरीचं बोलणं का आठवतंय? मीरा, तसा उशीरच झालाय ना ग, पण मी काही तशी काळ वेळेत बांधली नाही ना.
अगं म्हणजे माझ्यासाठी सगळीकडे रात्रच ना ग. आजी हं? चल तू दर्शन घ्या आधी. हो ये चल. हळू. पायरी आहे हा. मीरा, हा हळद कुंकू दे ग जरा. आणि माझ्या वतीने देवीला तूच वा. हं? नाही आजी, मी कशाला? तूच वा ना. मला ठाऊक आहे बाळा, तुझी ताई सापडत नाही तोपर्यंत तू देवीचं काहीही करणार नाहीस. तू रुसली आहेस ना तिच्यावर. बरोबर आहे तुझं. अगं लेकरू आईवर रुसणार नाही तर कोणावर रागवणार. आणि एक सांगू तुला, अगं लेकरू त्याचं गाऱ्हाणं आईला नाही सांगणार तर कोणाला सांगणार. तूच वाहा. आपल्या मनातले प्रश्न लेकरं आपल्या आईलाच विचारतात आणि आईकडे त्याची सगळी उत्तरं असतात. तुझ्या मनात जे प्रश्न आहेत ते विचार तुझ्या आईला आणि कौल घे तिचा. बाई सारखी सारखी घरी काय येत असते. ही आली की मला त्रास सुरू होतो. देवी तुला जी उत्तरं देईल ती नीट समजून उमजून घे मात्र. हं? काय बोलतायत या दोघे जणी. तुला जपणार